नमस्कार। नागपुर में मेट्रो का नागपूर शहरामध्ये आता मेट्रो आलेली आहे आणि त्यामुळे मेट्रोचा विस्तार याच्यानंतर देखील होत राहणार आहे। सध्या फेज 2 जरी चालू झालेला असला तरी भविष्यामध्ये वाढती लोकसंख्या, शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची पब्लिक ट्रान्सपोर्टच्या प्रती असलेली सस्टेनेबल ट्रान्सपोर्टच्या प्रती असलेली गरज लक्षात घेता सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि सर्व संस्था यांचा विचारात घेऊन कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन अपडेट करण्याचं काम महामेट्रोच्या वतीनं करण्यात येत आहे। याच्यामध्ये भविष्यामध्ये कुठले कुठले रस्ते महामेट्रो साठी किंवा मेट्रोसाठी लागतील, कुठले अन्य पर्यायी ट्रान्सपोर्टचे मार्ग आपल्याला वापरावे लागतील याचा अभ्यास हे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनच्या माध्यमातून करण्यात येत असून साधारणतः नोव्हेंबरपर्यंत हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात येईल। ॲडव्हान्स टिकीटिंग के लिए जो है व्हाट्सएप सुलभ पद्धतीनं काढता यावं याकरिता आपण आपलं मेट्रो कार्ड तर आहेच, प्रत्येक स्टेशनवरती आपल्याला मेट्रो कार्ड उपलब्ध आहे। या व्यतिरिक्त डिजिटल स्वरूपामध्ये टिकीटिंग करता यावं यासाठी ॲप आपल्याकडे उपलब्ध आहे। नागपूर मेट्रो ॲप डाउनलोड केल्यास त्याच्यावरनं तुम्हाला तिकीट बुकिंग करता येतं, तुमचं कार्ड टॉपअप करता येतं। या व्यतिरिक्त व्हॉट्सॲप टिकीटिंग आपण नुकतंच सन्माननीय केंद्रीय मंत्री गडकरी सरांच्या हस्ते आपण त्याचा लॉन्च केला आणि मला सांगायला आनंद होतोय की मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडनं व्हॉट्सॲप टिकीटिंगला देखील पसंती देण्यात येत आहे। घरात बसल्या बसल्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांना हे तिकीट काढता येत आहे। सर, मेट्रो ज्या रूटवर आहे तिथपर्यंत लोकांना पोहोचता येते, पण ज्या ठिकाणी नाही आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी तुम्ही एंट्री एक्झिट रोड साईड बोर्डची माहिती दिली, ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन जेणेकरून लोकांचा प्रवासासाठी ते साधन म्हणून वापर व्हावे? प्रत्येक स्टेशनवरती सायनेजेस असतात आणि ते सायनेजेस इम्प्रूव्ह करण्याचं काम आम्ही आत्ता चालू केलेलं आहे। सायनेजेस इम्प्रूव्ह करतानाच एंट्री एक्झिटच्या ठिकाणी जवळपासचे जे लँडमार्क आहेत, महत्त्वाची स्थळं आहेत, तिथे जायला किती वेळ लागतो, त्याचं अंतर किती आणि तिथे जाण्यासाठी कुठला पर्यायी पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा अन्य ट्रान्सपोर्टचा मार्ग उपलब्ध आहे याची माहिती गोळा करून तसे सायनेजेस लावण्याचं काम महामेट्रोच्या वतीनं करण्यात येत आहे। पुढील काही महिन्यातच हे प्रत्येक एंट्री एक्झिटच्या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन उपलब्ध होईल। रायडर्सची संख्या जर वाढत गेली तर सुद्धा आपल्याला वाढीव ट्रेन्स आपण त्याच्यासाठी सोडत आहोत। सुरुवातीला आपण चालू करताना 15 मिनिटाच्या फ्रिक्वेन्सीने आपण ट्रेन चालवत होतो। जसजशी रायडरशिप वाढत चाललेली आता आपण 10 मिनिटाच्या फ्रिक्वेन्सीने ट्रेन सोडत आहोत। भविष्यामध्ये 2 शेड्यूल्समधला वेळ आपण टप्प्याटप्प्यानं कमी करत जाणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।